तुम्ही कधी एखाद्या रूममध्ये झोपायला गेला आहात आणि तुम्हाला असं वाटलं आहे का की तिथे तुम्ही एकटे नाही? महाराष्ट्रातल्या एका जुन्या हॉस्टेलमध्ये रूम नंबर 13बद्दल एक नियम आहे. पहिली रात्र शांत असते, दुसऱ्या रात्री कुजबूज ऐकू येते आणि तिसऱ्या रात्रीनंतर कोणीही तिथे राहत नाही. कारण तिसऱ्या रात्री दार आतून बंद होतं आणि सकाळी रूम रिकामी सापडते. ही गोष्ट आहे पुण्याजवळच्या एका जुन्या कॉलेज हॉस्टेलची. शहरापासून थोडं दूर जुन्या झाडांनी वेढलेलं. संध्याकाळ झाली की परिसरावर एक वेगळी शांतता पसरते. हे हॉस्टेल 1985 साली बांधलं गेलं होतं. त्या काळात ते आधुनिक मानलं जायचं. 3 मजली इमारत बाहेरून पाहिलं तर साधीच, पण जवळ गेल्यावर भिंतीवरची जुनी सोललेली रंगरंगोटी, कोपऱ्यात जमलेली काळसर बुरशी आणि खिडक्यांमधून डोकावणारा अंधार मनात नकळत अस्वस्थता निर्माण करायचा. मुख्य दरवाज्यातून आत शिरलं की एक लांब अरुंद कॉरिडॉर दिसतो. कॉरिडॉरमध्ये नेहमीच पिवळसर ट्यूबलाईट लावलेले असतात. ते पूर्ण उजेड देत नाहीत, फक्त इतकाच प्रकाश देतात की सावल्या जास्त स्पष्ट दिसतात. रात्री उशिरा त्या कॉरिडॉरमधून चालताना आपल्या पावलांचा आवाज दुप्पट मोठा वाटतो. जणू भिंतींना कान आहेत आणि त्या ऐकत आहेत. कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला एक वळण आहे आणि त्या वळणानंतर डाव्या बाजूला रूम नंबर 13. त्या दरवाजाचा रंग इतरांपेक्षा थोडा गडद दिसतो. लाकूड जरा जुने, खरखरीत. वर पांढऱ्या रंगात लिहिलेला 13 जणू मुद्दाम ठळक. पहिल्या काही वर्षात सगळं अगदी सामान्य होतं. विद्यार्थी येत राहत होते. हसणं, खिदळणं, अभ्यास, रात्री उशिरापर्यंत गप्पा. रूम नंबर 13 सुद्धा बाकीच्यासारखीच होती. पण 1997मध्ये काहीतरी बदललं. त्यावर्षी पावसाळा खूप जोरात होता. हॉस्टेलच्या भिंती ओलसर झालेल्या, कॉरिडॉरमध्ये हलका ओलसर वास आणि त्या काळातच पहिली विचित्र घटना घडली. त्या रात्री कॉरिडॉरमध्ये अचानक सगळी लाईट्स एकाच वेळी लुकलुकायला लागली. रात्री 2:13 रूम नंबर 13च्या आतून जोरात खुर्ची ओढल्याचा आवाज आला. पण त्या रूममध्ये फक्त एकच विद्यार्थी होता आणि सकाळी दार आतून बंद होतं. पण रूम पूर्ण रिकामी. ना बॅग, ना कपडे, ना तो विद्यार्थी. फक्त भिंतीवर ओलसरपणातून उमटलेला एक विचित्र हाताचा ठसा. आणि तिथून सुरू झाली रूम नंबर 13ची खरी कहाणी. त्या 1997च्या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये काही दिवस खूप गोंधळ झाला. पोलीस आले, विद्यार्थ्यांची चौकशी झाली, रेकॉर्ड तपासले गेले, पण काहीच सापडलं नाही. रूम नंबर 13मधला विद्यार्थी जणू हवेत विरघळला होता. त्या रात्री खरं काय घडलं होतं त्याचा रूम पार्टनर अमोल, त्याने दिलेलं स्टेटमेंट अजूनही कॉलेज फाईलमध्ये आहे. तो म्हणाला, रात्री साधारण 2 वाजता मला जाग आली. रूममध्ये खूप थंडी जाणवत होती. पंखा बंद होता, खिडकी बंद होती, पण श्वासातून धूर निघेल इतकी थंडी. त्याने बाजूला पाहिलं. त्याचा रूममेट पलंगावर बसलेला होता, डोळे उघडे, छताकडे एकटक बघत. अमोल म्हणाला, काय झालं? पण त्याने उत्तर दिलं नाही. फक्त हळू आवाजात म्हणाला, ती इथे आहे. त्या शब्दानंतर लाईट एकदम लुकलुकायला लागली. घड्याळात 2:13 दाखवत होतं. अचानक रूमच्या कोपऱ्यात ओलसर भिंतीवर जणू सावली तयार झाली. सावली, पण कोणत्याही वस्तूशिवाय. ती सावली हळूहळू मानवी आकार घेत होती. अमोल थिजून गेला. त्याचा रूममेट हळूहळू उठला, दाराकडे चालायला लागला, पण दार उघडलं नाही. तो मागे वळला आणि त्याच्या चेहऱ्यावर भय नव्हतं, तर रिकामेपणा होता. जणू तो स्वतः राहिलाच नव्हता. सकाळी अमोल बेशुद्ध अवस्थेत सापडला. दार आतून बंद होतं, पण रूममध्ये फक्त एकच पलंग अस्ताव्यस्त होता. दुसऱ्या पलंगावरची चादर अगदी नीट घडी करून ठेवलेली. जणू तिथे कोणी झोपलंच नव्हतं. पोलिसांनी अमोलला विचारलं, तो कुठे गेला? अमोलचं उत्तर एकच, ती त्याला घेऊन गेली. त्या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने जुने रेकॉर्ड काढले आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली. 1996मध्ये रूम नंबर 13मध्ये एक मुलगी राहत होती. ती अभ्यासात हुशार होती, पण एकटी राहायची. कोणाशी जास्त बोलत नसे. तिच्या डायरीत एक वाक्य वारंवार लिहिलेलं होतं, माझी रूम कोणी घेऊ नये. एका रात्री ती अचानक गायब झाली. तिचं शरीर कधीच सापडलं नाही. फक्त तिचं घड्याळ रूममध्ये सापडलं होतं आणि ते घड्याळ थांबलं होतं 2:13. 1997 नंतर रूम नंबर 13मध्ये राहायला गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने दुसऱ्या रात्री एकच गोष्ट सांगितली, कोणीतरी नाव हळू आवाजात घेतं. काहींनी सांगितलं रात्री कोणीतरी पलंगाच्या काठावर बसतं. काहींनी सांगितलं आरशात स्वतःच्या मागे एक दुसरी सावली दिसते.
पण सर्वांनी तिसऱ्या रात्री आधीच रूम सोडली, कारण जे थांबले ते परत दिसले नाहीत. आजची स्थिती, आज रूम नंबर 13 कायम कुलूप बंद आहे. कॉरिडॉरच्या शेवटी गेल्यावर एक थंडावा जाणवतो. विद्यार्थी अजूनही सांगतात, रात्री 2:13 कॉरिडॉरमध्ये 3 टकटक ऐकू येतात, जणू कोणी दरवाजा उघडण्याची वाट पाहते. जर कधी तुम्ही एखाद्या जुन्या हॉस्टेलमध्ये राहायला गेलात आणि तुम्हाला रूम नंबर 13 मिळाली, तर पहिल्या रात्री शांत झोपा. दुसऱ्या रात्री कुजबूज ऐकू आली तर दुर्लक्ष करा. पण तिसऱ्या रात्री जर कोणी दारावर टकटक केली तर उत्तर देऊ नका, कारण काही रूम्स त्यांच्या मूळ मालकाला विसरत नाहीत आणि काही आत्मे त्यांची जागा परत घेतल्याशिवाय शांत बसत नाही. तर मित्रांनो, रूम नंबर 13ची ही फक्त सुरुवात आहे. 1997मध्ये जे घडलं ते अपघात नव्हतं आणि खरी गोष्ट अजून पुढे आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्या रूममध्ये खरंच काय आहे, ती मुलगी कोण होती आणि आजही रात्री 2:13 टकटक का होते, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पार्ट 2 पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागात कोणीतरी जाणून बुजून रूम नंबर 13मध्ये राहायला जाणार आहे आणि यावेळी कदाचित ती त्याला सोडणार नाही. पुन्हा भेटूया ह्याच्या पुढच्या पार्टसोबत. श्री स्वामी समर्थ.